बीएमआय नुसार तुमचं वजन योग्य असेल आणि तुम्ही स्वतःला फिट समजत असाल तर चूक करताय। हो, कारण लठ्ठ दिसणं असणं यामध्ये फरक आहे। लठ्ठपणाबाबत लॅन्सेटनं अभ्यास करून नवा अहवाल प्रसिद्ध केलाय। सध्याचे निकष नेमके काय आहेत समजून घेऊयात। दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं या म्हणीचा आता सर्वांनाच प्रत्यय येणार आहे। शरीरावर थोडीही चरबी नाही पण पोट सुटलेलं आहे आणि बीएमआय नुसार तुमचं वजन योग्य आहे, पण म्हणून तुम्ही लठ्ठ नाही असं होत नाही। हो, नीट ऐका, लठ्ठपणा मोजण्यासाठी बीएमआय अर्थात बॉडी मास इंडेक्स वापरलं जायचं, मात्र आता ते मोडीत निघणार आहे। कारण लठ्ठपणाबाबत लॅन्सेटनं अभ्यास करून नवा अहवाल प्रसिद्ध केलाय। त्यातून लठ्ठपणाचे नवे निकष समोर आले। एखाद्या व्यक्तीच्या स्थूलतेचं निदान आजवर वजन आणि उंचीचं विशिष्ट गुणोत्तर अर्थात बीएमआय या निकषावर केलं जायचं, मात्र स्थूलता मोजण्यासाठी बीएमआयच्या जोडीलाच कमरेचा पीक किंवा कंबर नितंब यांच्या गुणोत्तरांचाही विचार केला जावा अशी आग्रही शिफारस लॅन्सेट ग्लोबल कमिशननं केली आहे। लॅन्सेट डायबिटीज अँड एंडोक्रायनॉलॉजी जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालंय। लॅन्सेटच्या अहवालानुसार शरीरात अतिरिक्त चरबी असलेल्या प्रत्येकाचा बीएमआय हा 30 पेक्षा अधिक असेलच असं नाही। त्यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्याला असलेला धोका केवळ बीएमआयच्या निकषावरून लक्षात येणार नाही। म्हणून या जोडीला कमरेचा परीघ किंवा कंबर नितंब यांच्या गुणोत्तराचाही विचार करावा असं अहवालात म्हटलेलं आहे। डॉक्टरांनी याबाबत आपलं मत नोंदवलंय। प्रत्येक वेळा आपल्याला त्याच्या वेस्ट म्हणजे कमर किती आहे किंवा वेस्ट हिप रेशो किती आहे ते बघणं सुद्धा आवश्यक असतं। एखाद्या पेशंटमध्ये यकृत म्हणजे लिव्हरच्या आसपास फॅट डिपॉझिशन असते, पोटामध्ये फॅट डिपॉझिशन असते, त्याला आम्ही ट्रंकल ओबेसिटी म्हणतो। कोणाच्या हिप्समध्ये फॅट डिपॉझिशन असते, कोणाच्या हृदयामध्ये किंवा इकडे तिकडेही फॅट डिपॉझिशन असण्याची शक्यता असते। तर ह्या फॅट डिपॉझिशनमुळे सुद्धा आरोग्य हे खराब होऊ शकते, हे आरोग्याला हानिकारक असू शकते। तर निव्वळ बीएमआय म्हणजे उंची आणि वजन याचा जो रेशो आहे त्याच्यावर डिपेंडेंट राहणं चुकीचं आहे। आपल्याला सर्व मापदंड बघणं अत्यावश्यक आहे। लॅन्सेटच्या नव्या अहवालातील निकषांनुसार शरीरातील अतिरिक्त चरबीच्या निदानासाठी शक्य तिथे मोजमाप करणं, शरीराच्या आकारापैकी एक मोजमाप आणि बीएमआय गृहीत धरणं, शरीराच्या आकाराचे 2 मोजमाप आणि बीएमआय यांचा एकत्रित विचार करणं गरजेचं आहे। त्यामुळे बीएमआय सोबतच शरीरात इतरत्र असलेल्या चरबीचाही विचार सर्वांनी केला पाहिजे। केवळ वजन निकषात बसतं म्हणून निश्चिंत राहत असाल तर येत्या काळात अनेक व्याधी जडून चिंता वाढतील। त्यापेक्षा थोडं अधिक सजग राहू इतकंच। अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।